नमस्कार मंडळी, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आषाढी एकादश म्हणलं की वारकऱ्यांसाठी खूप मोठा सण असतो आणि या दिवशी आपण उपवास करत असतो, विठ्ठल नामाचा गजर करत असतो आणि दिंड्या सगळ्या पंढरपूरला चाललेल्या असतात. पंढरपूरमध्ये खूप मोठी गर्दी झालेली असते आणि याच दिवशी चातुर्मासाला सुरुवात झालेली असते आणि श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यामुळं त्यांचा सगळा कारभार महादेवांकडे दिला जातो. यामुळं बेलाच्या झाडाखाली जर आपण सेवा केली तर त्याचं फळ खूप मोठं भेटतं. हो, मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्याची बेलाच्या झाडाखाली सेवा नेमकं कशी करायची. जर आपण सेवा केली तर आपली वर्षानुवर्ष असलेली गरिबी दूर होते. आपल्या एका दिव्यामुळे आपल्याला आपला जो पितृदोष असतो तो नाहीसा होतो. पितरांना सद्गती प्राप्त होते. त्याच्यानंतर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि बेलाच्या झाडामध्ये साक्षात माता पार्वतीचा वास आहे. कारण म्हणजे शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की माता पार्वतीने एक मोठं तपश्चर्या केलं होतं. खूप कडक तपश्चर्या केली होती आणि ती तपश्चर्या करत असताना तिला इतका घाम आला होता आणि तो घामाचा थेंब जमिनीवर पडला आणि त्याच्यापासून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. त्याच्यामुळे त्यांना त्रिवृक्ष सुद्धा म्हणलं जातं. शास्त्रामध्ये बेलाच्या झाडाला त्रिवृक्ष सुद्धा म्हणलं जातं. आणि या झाडापासून या घामाच्या थेंबापासून बेलाची निर्मिती झाली. त्याच्या पानामध्ये आपल्याला पार्वती आहे. म्हणून महादेवांना बेलाचं पान हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. आणि श्री हरी विष्णू आणि महादेवांचा एकत्र मिलाप हा आषाढी एकादशीच्या दिवशी होत असतो. त्यामुळं मी जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही जर केली तर तुम्हाला त्याचं फळ खूप मोठं भेटणार आहे. तर या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे आपल्याला एक तांब्याचा तांब्या पाहिजे. आपण देवघरामध्ये ज्या तांब्याने पाणी देव धुत असतो, त्याच्यानंतर तुळशीला पाणी घालत असतो, महादेवांना जल अर्पण करताना आपण त्या तांब्याचा उपयोग करतो. तो तांब्या घेऊन जायचा आहे. तांब्या भरून पाणी न्यायचं आहे. त्याच्यानंतर कच्चं दूध न्यायचं आहे. त्याच्याबरोबर गंगाजल सुद्धा थोडं टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये. आपलं जे घरचं पाणी असतं त्याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही गंगाजल टाका. त्याच्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अष्टगंध आणि चंदन लागणार आहे. कारण अष्टगंध आणि चंदन आणि अष्टगंध हे श्री हरिविष्णूंना प्रिय आहे आणि चंदन हे महादेवांना प्रिय आहे. त्याच्यामुळे आपण जर ते दोन्ही पण बेलाच्या झाडाखाली जाऊन जर आपण बेलाच्या झाडाला लावलं तर विष्णूंची आणि महादेव हे दोन्ही एकच आहेत, पण दोघांची पण आपल्याला सेवा घडत असते. त्याच्यानंतर एक अखंड बेलाचं पान जे फाटलेलं नाहीये ते घ्यायचं आहे. आणि हे पान घेत असताना आपण पूजा करायला जाणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आणि नेमकं त्याच दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडायचं नाहीये आणि बेलपत्र सुद्धा तोडायचं नाहीये. कारण या दिवशी कोणत्याच झाडाचं पान तोडायचं नाहीये, झाडं सुद्धा तोडायची नाहीयेत. हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तुळशीला सुद्धा उपवास असतो, त्यामुळं तुम्ही तुळशीपत्र तोडू नका आणि बेलपत्र सुद्धा याचं तोडायचं नाही. गेल्यावर काय करायचं, सगळ्यात अगोदर तांब्याभर जे आपण पाणी घेऊन गेलेलं असतो ना, आपलं तोंड पूर्वेकडे होईल किंवा उत्तरेकडे होईल असं आपण झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे. आणि ते अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत. त्याच्यामधील तुम्ही पहिला मंत्र हा म्हणू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करा. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही 108 वेळा जप करा. आणि तुम्ही म्हणजे जोपर्यंत पाणी घालताय ना तोपर्यंत तुम्ही जप करा. आणि हा जर जमला नाही तुम्हाला, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा जप करा. हा सुद्धा मंत्र खूप लाभ आहे याच्या वाचून आपल्याला. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. आणि पाणी अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे दिवा नेताना 2 वाती न्यायच्या आहेत, द्विमुखी. एक आपल्याला आपल्या श्री हरिविष्णूंसाठी, एक महादेवांसाठी. दोन्ही एकच आहेत, पण त्या दिवशी विष्णू योगनिद्रेमध्ये जात आहेत, त्यामुळे दोघांसाठी सुद्धा आपल्याला दिवा न्यायचा आहे. आणि दिवा नेताना आपल्या घरून एक मातीचा बनवून न्या. पण मातीचा नेण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पिठाचं, आपलं गव्हाचं पीठ असतं त्यापासून तुम्ही दिवा बनवा. कारण मी पण जेव्हा पशुपती व्रत केलं होतं महादेवांचं त्यावेळेस आपल्याला 5 दिवे न्यावं लागत असते. तर मी 4 दिवे तिथं ठेवून यायचे असते, ते घरी घेऊन यायचं असतं. तर तेव्हा मी पिठाचेच दिवे न्यायचे. एकदम निवार पीठ मळायचं. आपल्याला एकच दिवा करायचा आहे. तुम्ही 2 करायचे असले, दुसरीकडे कुठे सेवा करायला जायची असली तर तुम्ही 2 करा. आणि म्हणजे चांगले आहे ते. मातीच्या दिव्यामधून तेल गळू शकतं नाही का. थोडंसं मोठा करायचा, त्याच्यामध्ये तुम्ही तूप घेऊन जायचं आहे. गाईचं तूप असेल आणि तुमच्याकडे जर नसेलच तर मग तुम्ही तेल घेऊन गेलात तरी पण चालेल. तर आपल्याला द्विमुखी असा दिवा लावायचा आहे तिथं. त्याच्यानंतर अष्टगंधचा एक टिक्का लावायचा आहे, चंदनाचा एक टिक्का लावायचा आहे, अगरबत्ती धूप लावायची आहे. आणि ही सगळी सेवा करत असताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर
ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं जर म्हणजे बसण्यासारखी जर जागा असेल तर तिथं बसायचं, आणि जर बसण्यासारखी आणि तिथं जर काही कचरा असेल तर तुम्ही जागा स्वच्छ करायची आहे, कारण आपण दिवा लावत असतो आणि तिथं जर काही कचरा असला तर वारं येतं पहा, वाऱ्याने ते त्याचं म्हणजे पेटू पण शकतं नाही का, त्याच्यामुळे ती सगळी जागा स्वच्छ करायची आहे. नंतर दिवा लावायचा आहे. हळद कुंकू घेऊन गेलेले ते हळद कुंकू पण लावायचं आहे. बेलाच्या झाडाला चालतं हळद कुंकू, कारण बेलाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्याचबरोबर आपल्याला मोहेश्वरी आहे, कात्यायनी आहे, माता लक्ष्मी आहे, म्हणजे पार्वती, महादेव सगळ्यांचा वास बेलाच्या झाडामध्ये आहे. आणि त्यामुळेच हे झाड मी तुम्हाला सांगितलंय की महादेवांना बेलपत्र खूप जास्त प्रिय आहे. आपण म्हणतो की आपण जर महादेवांना जर एक तांब्यात जलाने एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरी आपल्याला महादेवांची कृपा आपल्यावर होत असते. तर तुम्ही ते हळद कुंकू लावायचं आहे. तुमच्या मनामध्ये काय इच्छा असेल तुम्ही तिथं झाडाखाली बसायचं आहे. आणि पूजा करत असताना आपल्याला घरची ओढ कायमच असते, त्यामुळे 5-10 मिनिटं तरी तुम्ही तिथं झाडाखाली बसा आणि 108 वेळा, मी तुम्हाला सांगितलं 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ना आणि दिवा लावला ना तुम्ही, ते दिवे आपण म्हणतो की महादेवांसाठी विष्णुदेवांसाठी आहे, पण पहा त्या दिव्याने आपल्याला पितृदोष जर असेल तर त्याची सुद्धा मुक्ती भेटत असते. पहा, एकादशीच्याच दिवशी मी तुम्हाला सांगितले प्रदोष काळामध्ये जर तुम्ही प्रदोष काळ म्हणजे ही जी बेलाच्या झाडाखालची सेवा आहे ती मी सांगितली आहे ती तुम्ही प्रदोष काळामध्येच करायची आहे. पहा, तुम्ही 5:30ला निघा घरून, म्हणजे किंवा 6ला निघा नाही का, तिथं जाऊन थोडीशी स्वच्छता करायची, बसायचं आहे. आपल्याला थोडंसं नाही का फुलं बिलं घ्यायची असतील तर रस्त्याने कोणं तुम्हाला फुलं घ्यायची असतील तिथं वेळ लागणार आहे, जाऊच तर टाईम लागणार आहे. तुम्ही 5:30 वाजता निघा, 6 वाजता निघा, पण प्रदोष काळाच्या वेळेस म्हणजे 6 वाजल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत असतो पहा, म्हणजे सूर्य मावळायला गेलेला असतो आणि अंधार पडणार असतो. ह्या टायमाला आपल्याला पूजा करायची, कारण या टायमाच्या पूजेचं खूप जास्त महत्त्व आहे. आणि प्रदोष काळामध्ये पहा आणखीन पितृदोष जर असेल तर त्या मुक्तीसाठी सुद्धा पितरांना सद्गती लाभावी यासाठी मी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, पाहिला नसेल तर तो नक्की बघा तुम्ही. आणि पहा, ही सगळी सेवा झाल्याच्या नंतर बेलाच्या झाडाखाली बसायचं आहे आणि तुम्ही मंत्र म्हणायचा आहे श्री शिवाय, आणि शांत एकचित्त होऊन मंत्र म्हणा, डोळे झाकून घ्या नाही का. अशी सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला खरंच सांगते, मी माझ्या अनुभवावरून सांगते, तुम्हाला खरंच कृपा होईल. कोणती पण सेवा करताना तुमच्याकडे पूजा करत आहे ना, मी सांगितले तुम्हाला चंदन न्या, अष्टगंध न्या, पांढराच न्या चंदन नाही का, पण जर तुमच्याकडे त्या वस्तू नाही आहेत तर असं नाही म्हणायची माझ्याकडे नाही आहे मला देव रागवेल, तर असं काहीच नसतं. देव रागवत नाही पहा, आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये देवांचा वास असतो. आणि तुम्ही जर मनामधून जर सेवा केली तर कोणत्याच म्हणजे असं कुठलंच नाही. आणि महादेव तुम्हाला माहिती, देवांचे देव सगळ्यात भोळे महादेव आहेत. आपण कशी सेवा केली ना तरी देवांची कृपा आपल्यावर होतेच. मला त्या गोष्टीचा खूप अनुभव आलेला आहे. आणि माझी एक फ्रेंड आहे, बापरे, तिचं तर म्हणजे तिने जर सेवा केली ना, म्हणजे तिचा पण एक अनुभवच आहे, तिने जर सेवा केली ना आणि ती मनामध्ये बोलली ना इच्छा पूर्ण ती होतीच, तिची झालेली पण. आणि म्हणजे काय सांगू मी तिला, ती ज्यावेळेस पशुपती व्रत करत होती ना त्यावेळेस लोक एवढं नाव ठेवायचे की म्हणजे ही पशुपती व्रत करते, लग्न व्हावं म्हणून करत असन, तिला चांगला नवरा भेटावा म्हणून करत असन नाही का. पण ती कोणाच्याच म्हणजे सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती पशुपती व्रत करत होती. इतक्या मनातून अक्षरशः रडत होती कधी कधी की लोक मला नाव ठेवते म्हणून. तिने 2-3 वेळेस पशुपती व्रत केलेलं आहे. त्याच्यानंतर महादेवांची पूजा रोजचीच असते, माझी पण रोजच असते, पण माझ्यापेक्षाही जास्त मोठा अनुभव तिचा आहे. मी पण पशुपती व्रत केलेलं आहे, पण मला पार्थिव शिवलिंगाचा अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही या दिवशी ही सेवा करायची आहे, मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही सेवा करत असताना प्रदोष काळामध्येच करा. आणि ही सेवा करत असताना तुम्ही प्रदोष काळामध्येच ही सेवा करा, कारण त्या प्रदोष काळामध्ये केलेली कोणती पण सेवेचं आपल्याला फळ जास्त लवकर भेटत असतं. देवांची कृपा आपल्यावर होत असते. आणि पहा, काही जण म्हणतात मी एवढी सेवा करते किंवा करतो पण माझ्या घरामध्ये सारख्या कटकटी आहेत. तर पहा, तुम्ही घरामध्ये भगवद्गीता वाचा, तुम्ही स्वामी समर्थांचं जर भक्त असाल तर स्वामी समर्थांचं स्मरण करा, घरामध्ये देवपूजा करा, 2 टाईम देवपूजा करा. महिला असतील तर पहा, दारासमोर छोटीशी रांगोळी काढत जा, सकाळी थोडासा टाईम काढून तुमच्या मागं काम जरी असेल तर घरामध्ये धूप बत्ती, संध्याकाळी दिवा आरती या गोष्टी जर घरामध्ये कंटिन्यू होत राहिल्या तर घरामध्ये ॲटोमॅटिक सकारात्मक ऊर्जा येत असते, लक्ष्मीचा वास होत असतो. घरामध्ये तुमच्या हातामध्ये आहे पहा, जास्त महिलांच्या हातामध्ये पण असतं, घरामध्ये भांडणं करू नका, कारण घरामध्ये भांडणं केलं की वातावरण सगळं बिघडून जातं, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते. आणि पहा, आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना पण तेवढंच पाहिजे असतं की यांच्या घरामध्ये कधी भांडणं होतील. आणि काय अशा बऱ्याच काही गोष्टी असतात आता घरांमध्ये प्रत्येकाच्या चालू असतं. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये, ह्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप मोठ्या अडचणी असतात, पण त्यामधून जर आपल्याला मार्ग मिळायचा असेल तर आपल्याला देवाची सेवा करावीच लागते. आणि सगळ्यात
बेस्ट ऑप्शन म्हणजे देवांची सेवा हेच आहे. आणि मी महादेवांची सेवा करते, मला बरेच अनुभव आलेले आहेत, तेच मी तुमच्यासमोर शेअर करते आहे. चल मी आणि हे करत असताना पहा, तुम्ही संध्याकाळी म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित घालून जायचे आहेत, फाटके तुटके असे कपडे घालून जाऊ नका. पण तुम्ही कुठेही सेवा केली कशी केली, फक्त मनामधून जर केली तर देवांची कृपा तुमच्यावर होते, हे नक्की आहे. तर मी ही सगळी माहिती सांगितली ती मी माझ्या मनाने सांगितलेली आहे. मला जे अनुभव आले, जी मी पूजा करते तीच मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण त्यांनाही ही सेवा करता यावी यासाठी. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.